हॅलो बोल. हॅलो बोल ना. हां काय यायचं का नाही तुला? सांग कसं आहे तुझ्या मनात? काय म्हणली सर? तुझ्या मनात यायचं का नाही सांग? आणि तुझा ठोक्या कुठं आहे? कुठला ठोक्या? बंड्या ठोक्या तुझा कुठं आहे? कुठे गेलाय मला माहित नाही. यानं शिकवलंय मला माहिती आहे बाबा. बघ तुला शिकवलं वाटाय का? मी येऊ का सांग बाई? कुठं बाहेर? तुझ्याकडं. माझं काही गरज नाही, मी इकडं शेताकडं. इथे तिथं तू आलती पहिला तो मकामध्ये इथं आहो मी खाली आंब्याखाली येतेस. शेतात जागा नाही. या आमच्या पोट्यामध्ये तुझ्या किती दम आहे बघू. कुठं आहे तुझा खोटा? मला माहित नाही का? तो मका पैसे आलतीस का माहिती आहे का तिथंच राहिलेलं? माहित नाही. त्या ठोकल्यालाच माहिती आहे मग तेवढे. मला काय माहित नाही बघ. तुला मला तर खोटं बोल काही. तू आता माझा आहे. तुला जवळ कुठं आहे का बघ? जवळ जवळ नाही. तू आमच्या खोट्यात येतीस का? तुला माझ्या खाली पडायच्यास का? तू आज खोट्यात बघू शेताकडे तुझ्या पाया पडते. मला शेतात येणं होत नाही. शेताकडे त्या ठोक्याकडे कसं येणं होतं तुला? मला येणं होत नाही बघ. बरं तुला माझ्या खाली पडायच्या का नाही? हा नीट बोल. जास्त बोल नीट बोल. हा मग नीट बोल म्हणजे मग तुला यायच्या का नाही? तू आज इतकी दिवस म्हणलीस, आजच कसं म्हणलीस सांग मला. खोबडीच करायचं बोलायचं कळते का नीट? अक्कल का जरा तर? हॅलो बोलायचं कळते का? बरं जास्ती बोलायचं नाही. तुम्ही प्लॅन केला मला माहिती आहे, कळलं का? मग माहित आहे की. मग माहिती आहे की. मग कसं मग तू इतके दिवस म्हणायचं, आजच कसं म्हणलीस मग? मग ती बी केलेलं डायरेक्ट सांगायचं ना. मग डायरेक्ट सांगायचं की मला एवढं गोड बोलून सांगायची का गरज आहे मग? काय डायरेक्ट? अरे बाबा गोड बोलायचं न गोड बोलायचं मग तुला खरं सांगते. मला का बंड्या म्हणून सांगते मी. बंड्या मला का जसं त्या शब्दानं काय केले काय नाही आणि मला पण माहित नाही. मला बंड्या तुझ्या पिंकूला सांगितलं तो आणि मी शेरजाला फोटो दिले नाही काय नाही. आणि मी कुठं गावात पसरायला मी तोच पसलो होतो. मी झोपल्यानंतर शेरजानं फोटो काढून घेतला. मग तिला मी सांगितलं तिथं वाड्यापाशी. तर तिनं नाही तुझ्याशिवाय कोणच फोटो पसरवलं नाही काही नाही म्हणून मला हे म्हणाले. मग फोटो लय जणाकडे गेलात मग तुझी द्यायची काय गरज? ऐक मी फोटो दिला नाही म्हणून मी तिला 1000 वेळा सांगला तरी बी ऐक ना. मीच फोटो दिला का? मला फोटो देऊन मला काय काही गाजावाजा करायच्या का? हा मला सांग यायचं आहे की नाही तुझ्या? ऐक हे बघ मला 1 मिनिट सांग. मी फोटो द्यायचा असल्या मी हे केलं असतो का? करायच ना अगोदर माझं सांग. मी तुला आज मी सांगलो ते जे काय केलं ते शेरजाने केलं आणि मला काही करायचं नव्हतं. मला तिनं बोलली, कळलं का? पण थांब ह्या शेरद्याची करायची काय गरज? ह्या शेरद्याचं मी काम जरा करत होते तर आणि चांगली म्हणून मला झेलला असता. काम किनी म्हणून परदेशाला तसल्या बोलायचं नाही. मी त्या परदेशाची माय घालली तिकडे. ते तुझ्या बंड्याचं त्या शेरद्याचं वाकडं आहे त्याच्यामुळे त्यानं मी झोपल्यानंतर माझ्या मोबाईल मध्ये फोटो काढून घेतले. आणि तुझं नाव बदनाम करणं गेलं त्यानं, कळलं का? त्या बंड्याचं त्या दोघांचं वाकडं माय घातलं त्याच्यामुळे त्यांचं भांडणं झालंय. आणि पुण्याला तेव्हा गेल्यावर शेरद्यानं त्यांना मोबाईल शिवाय दिलं. ढिगारा असं तसं तुझ्या बापाला खिशात ठेवून होतं असं तसं म्हणून कधी शिवाय दिलं त्यानं. मग त्यानं वेग तापलंय. मग त्यानं शिवाय दिला मग त्यानं का बसते. मग मला काय म्हणाल? मला टी शर्ट द्या बोलायची माझ्या तिच्याकडे. तुझ्या फोटो आहे का? मी कशाला दाखवू? हा तू माझं सांग. तू येणारच का नाही मला हे सांगू. मला पुढचं बोलू. तू ये की मग शेतात तिथं कोट्याकडे. अरे बाबा ती पण तिला भाऊ अंकुश बाबूशाह ह्या त्यांनी शेताकडे तुला काय घेणं देणं? तुला मला भेटायचं का नाही? मी का नाही म्हणालो का? चांगली भाषेत बोलतो. तुला मला भेटायचं का नाही? हो यायचंय. हो यायचंय ना. मग तू ये ना शेताकडे. पण इतके दिवस तू मला बोलवलीस तर आई राहत होती घरी, माय राहत होती. आज कोणच नाही का? कोण नाही म्हणतो एवढ्या मस्का पालिशी करायला लागलाय. मस्का पालिशी करलीस का? कुठे हे ना? कुठे आलाय बंडू? कुठे आलाय? बंड्याचा प्रश्न मला काय करायचं? अरे बंड्या कुठं पाशी घेऊन का मला? बंड्याचा प्रश्न बंधू म्हणला तुझं रमेशराव. आणि पिंकूबाई कुठे आहे? तिने शेताला गेल्या मग तुझ्या एवढ्या मस्का मारले कधी अजून मारायला नाही. तू म्हणतास म्हणून एवढ्या मस्काशी मारायला भेटायचीच मला. मग तू काम कर. तू आता ये शेताकडे लवकर आहे. तुझ्या पायापरती तू घरला ये रे. आई पाया पडायचं जेवण आहे. पलीकडले बी कोण नाही तर म्हणून बोलायला एवढं काय मस्का करायलास तू? नग मला घरी आज नाही. तुला जरा मला भेटायचं असलं तर तूच आमच्या घरी ये मग. तुझ्या घरी येते.
चल मी आमच्या घरी बसतो इथं, येतीस का? मी येतो लगेच. आणि श्रीदेवी माझ्या नंदा आहे नसला तुझ्या नंदा भिंदा काय करणे बघ काय करताय मग. हा शेतात तुझी मम्मी तुझी बहीण ते आमच्या बहिणी हे तुला का करायचे, तुला यायचंय का नाही सांग. मला कोण नसणार नसणार कोण नाहीस तू येऊ ये. कोण काय करत आम्ही झाडतो बाहेर तिकडे असं तुझी वहिनी म्हणून असं का बाहेर झाडतो समजायला. विश्वासाला नाही राहिलीस मला माहिती आहे. बर ठीक आहे जाऊन दे, तू शेताकडे येऊ का आमच्या घरी कोण असलं तू बाबा शेता का माझ्या येणं होत नाही सडकवर लय पोरायचं. पोराला घेऊन काय खायचे त्या टायमाला होते पोर. अरे तुला मला भेटायचं म्हणलं तू कसं बी येणार आहेस की. घरलाई हो तुला सांगते रस्त्याच्या कोण नाही तर आणि तिकडे कुठंच कोण नाही म्हणतो तुला कधी बोलव का एवढं घरला का करणार एवढं फायदा घेतला आज कधी नाही आज बोलायला. अरे तू बोल मी फायदा घेणार का, मला फायदा घ्यायची काही गरज नाही का, मी व्यवहार करत नाही. तू मला सांग घरी आल्यावर काय करणार आहेस. हॅलो घरी आल्यानंतर काय करणार आहेस. काय करणार नाही तुला जे करायचे ते. हा तुला जे करायचे ते. मी घरी आलं का नाही गोंडी लावायचं आणि बाहेरून बंड्याला बोलून घ्यायचं. बंड्या कशाला येतात मग कोण येत आहे. कोण येत नाही ऐकायचं आहे का नाही. माझं बंड्या येत नाही कोण येत नाही का घर असं कुणासाठी नाही फक्त खंडू अनिता. हा खंडू अनिता लाव तिथं बोर्डावर बाहेर खंडू अनिता म्हणून. कशाला माझं नाव बंडू तुमचं उभं राहत येत. तुला यायचं का नाही सांग. हाय बंडू एवढं कमी पडे नाही मा बंडूची गरज नाही मला फक्त खंडू कोणच नाही. आता भांडणे झाल्यात सध्या माहितीये का. सध्या भांडणे झाल्यात आता माहितीये का. भांडण म्हणतात का करायचं भांडण. मग भांडणं झालंय त्या बंड्याचं याचं त्याचं समजायचं. आमच्या बायाला बी त्यानं काही काही बोललंय माहितीये का. तुला थांबा तुला भांडण झालं काही करायचं नाही. तुला माझ्यापेक्षा यायचंय का नाही. होय ग बाई मला तुला काही करायचं नाही पण आमचं भांडण झालं की. अरे बाबा होणार किती चांगलं वाटून बोलत मस्त भेटून म्हणलं तर माहितीये का तुला बघ एवढं इतके दिवस बोलायला का म्हणलं त्यानं का म्हणलं तर माहितीये का मला. आणीला पोट आणून खंड्यावर नाव घालतो म्हणलं तर एवढं माहितीये का. मग तू कसं करणार आहेस. लाख म्हणून दे लाख पण पोट आलं ना तुला ₹1 झाले जरा माझं नाव घेतलीस तर अगोदर सांगला मी. मग मला कळत नाही कधी गेला. नाही नाही ते माझं नाव बी घ्यायचं नाही काय बी नाही आणि काय आपलं ते भेट बी होत नाही आता तुमचं. तुला यायचं का नाही मला जर असलं तर तुला जर त्याला जर मला ते समोर भेटायचं जर असलं तर समोर भेट म्हणा. कुठेही बस स्टँडवर शेतात कुठेही भेट म्हणा मी त्याला भेटतो एकटं. बायकडे असं पुरावून काम करून घेऊ नका म्हणा त्याला. अरे बाबा तुला माझं ऐकून घेऊ आता मी काय त्याला काकणं त्या माझ्या बंड्याला शेताकडे दिसत माझ्या शेताकडे नाही त्याला भेटायचं तर मला समोर समोर भेट म्हणा मी भेटतो की त्याला प्रश्नच नाही. त्यानं तुला सांगितलंय कळलं का. खंड्या माय शब्द मला आणि म्हणून सांगाल तुला आणि आई काय तू मी तुझ्याकडे ये म्हणे तर असं ये म्हणे तर असं करतो. तुला आजच एवढं कसं हे झालंय. हॅलो तू ये मला तुला बाय तुझा. अगं तुला आजच असं कसं झालं म्हणलो. मग कधी येतोस. नाही नाही येतोच आहे तू उद्याचा याचा सवय नाही. तुझी जरा गरज असली तर ये माझ्याकडे. बर येतेस का काय सांगलो. ये आमच्या माझ्याकडे कोट्याला बघू किती तुझी डेअरिंग आहे. तुला लय भेटायचंच की नाही ये तू कोट्याकडे आमच्या. तुझा कोटा कुठं आणला तुझा कोटा ते जवळचीच की नाही तू इकडे मयाकडे ते मकामध्ये तिच्या वरल्या साईडला आहे. आणि जबाबदारी मला कोण बघितलं तर तुला कोण कसं बघतो त्यावेळेस कसं बघितलं नाही.